संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या यासोबतच महाराष्ट्रातून इतर पालख्या निघाल्या की पंढरपूरच्या वारीची सुरुवात होते। या सगळ्या पालख्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होतात। त्यासोबत सगळे वारकरी आनंदात पंढरपूरमध्ये येतात। काहींना पांडुरंगाचं दर्शन होतं, तर काही जण कळसाचं दर्शन घेऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून परत फिरतात। या वारीचे दोन भाग आहेत, एक आहे ऐश्वर्य वारी आणि दुसरी म्हणजे वैराग्य वारी। ऐश्वर्य वारी म्हणजे काय, तर जेव्हा वारीची ओढ मनात ठेवून वारकरी वारीला सुरुवात करतो, त्यावेळी त्याच्या मनामध्ये पांडुरंगाची ओढ असते आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस असते। त्यामुळे कितीही अंतर आपल्या पायांनी सहज पार करत वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात। याला म्हणतात ऐश्वर्य वारी। ही वारी करताना प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये आनंद असतो आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते। पण एकदा का आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेचं स्नान घडलं आणि कळसाचं दर्शन झालं की वारकरी परत फिरतात। पण ज्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या असतात त्या पौर्णिमेच्या दिवशी परत जातात। त्यावेळी फार थोडे वारकरी पालख्यांसोबत चालत पुन्हा परत जायचा प्रवास करतात। काही जण दमलेले असतात, काहींना पायाला फोड आलेले असतात। त्यामुळे बहुतांश वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा द्वादशीच्या दिवशी एसटीनी किंवा दुसऱ्या कोणत्याही मार्गाने लगेचच परत निघतात। याच्या मागे असं म्हणलं जातं, पांडुरंगाला सोडून पुन्हा परत फिरणं आणि परत आपल्या गावी येणं हे मात्र वारकऱ्यांसाठी खूप कठीण असतं। म्हणून पंढरपूरवरून परत येताना पावलं जड झालेली असतात आणि मनामध्ये पांडुरंगाला सोडून येण्याचं, विठ्ठलाला सोडून येण्याचं एक दुःख असतं। म्हणून या वारीला म्हणतात वैराग्य वारी।